माय माऊली नमस्कार. आज आपण गोमहिमाबद्दल समजून घेऊया अभिवाचनातून. प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र म्हणतात. प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो, तो म्हणजे गोरज मुहूर्त. प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोकधामला जायचे असते. प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते. प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गायदान करून वैतरणी पार करायची असते. विचार करा, प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई म्हणजेच गोमातेचा आधार हवा असतो. पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही हो आपल्याला. गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. ज्या ठिकाणी गायमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तेथे वास्तुदोष संपतात. ज्या ठिकाणी गायमाता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात. गायीच्या गळ्यात घंटा बांधावी. गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते. गायीची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात. गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करतात. गायमाता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी सापणे विंचू येत नाहीत. गायीच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो. गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य, डाव्या डोळ्यात चंद्र वास करतात. गायीच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते. हनुमानजी मातेच्या शपटीत राहता बरं का. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शपटीला डोकं लावल्याने दृष्टी विकारापासून मुक्त मिळते. गायीच्या पाठीवर एक उंच वसिंड आहे, त्यात सूर्य केतू नाडी. रोज सकाळी अर्धा तास गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात. गायीला चारा खायला दिल्याने 33 प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात. गायीचे दूध, तूप, लोणी, दही, शेण, गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध होय. याच्या सेवनाने असहाय्य रोग नष्ट होतात. ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्याने गूळ तळहात ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास, मातेच्या तळहातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते. गायीच्या 4 पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो. ज्यावेळी बाळ शांतीवर जन्माला आलेले असेल तर आपण बाळाची शांती करतो आणि शांती करताना गायीच्या 4 पायांमधून बाहेर सुपातनं काढले जाते. महान विद्वान धर्मरक्षक गौकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला. देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गायमातेच्या सेवेसाठी अवतार घेतला. गायमातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंध्यत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंध्यत्व संपते. निरोगी गायीचे 2 तोळे गोमूत्र दररोज 7 पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात. जो गायी मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा दृष्टी प्राप्त होते. काळ्या गायीची पूजा केल्याने नवग्रह शांत राहतात. जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रू दोषांपासून मुक्त होतात. गायीला सरकी सुद्धा घातली जाते. गाय हे फिरते मंदिर. आपल्या सनातन धर्मात 33 देवता. आपण दररोज 33 प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, पण गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात. म्हणूनच बरेच जण गायीचा गोग्रास, गायीला चारा घालतात. कोणतेही शुभ कार्य रखडले असेल, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा, ते रखडलेले काम पूर्ण होते. गाय ही सुखाची दाता आहे. आई तू शाश्वत, तुझे गुण शाश्वत. तुझ्या गुणांचे वर्णन करण्या एवढे आपण सक्षम नाहीत, परंतु गोसेवा हाच धर्म आणि गायबद्दल मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अभिवाचनातून एक छोटासा प्रयत्न.